स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे। महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये। बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जिओग्राफीची एक व्हिडिओ लेक्चर सिरीज आपण सुरू केलेली होती। मी अमोल भांबरे आपले सर्वांचं या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये स्वागत करतो। आजचा आपला जो टॉपिक आहे तो टॉपिक आहे भारताचं स्थान आणि विस्तार। या टॉपिकला आपण या लेक्चरमध्ये सुरुवात करूयात। आत्तापर्यंत आपण बघितलेलं होतं की आल्फ्रेड वॅगनरनी मांडलेला भूखंड वहनाचा सिद्धांत आपण बघितला आणि या भूखंड वहनाच्या सिद्धांतामध्ये आपण दोन गोष्टी बघितलेली होती। एक पहिली गोष्ट आपण त्याच्यामध्ये चर्चेला घेतलेली होती की आल्फ्रेड वॅगनर जे म्हणतो की 200 मिलियन वर्षापूर्वी पृथ्वी गोलार्ध हा एकाच भूमीमध्ये अस्तित्वात असलेला आपल्याला बघायला मिळतो, परंतु पुढे भूअंतर्गत हालचाली झाल्या आणि या पृथ्वी गोलार्धामध्ये जी काही भूमी होती तर त्या भूमीचे दोन गटांमध्ये विभाजन झालं। एक म्हणजे उत्तरेकडे असलेलं लॉरेन्शिया खंड आणि दक्षिणेकडे असलेली भूमी, त्याला त्याने गोंडवाना नाव दिलं। भारत जर आपण पूर्वीच्या कालावधीमध्ये विचारात घेतलं तर भारत हा गोंडवाना भूमीचा भाग होता, परंतु जी काही प्लेट टेक्टॉनिक थेरी आहे, ज्या प्लेटची मुवमेंट सुरू राहिली तर भारत हा दक्षिण गोलार्धामध्ये असताना ह्या मुवमेंटच्या कारणामुळे भारत उत्तरेकडे त्याची वाटचाल सुरू राहिली आणि भारताची जी काही प्लेट होती तर ती उत्तर गोलार्धामध्ये नंतरच्या कालावधीमध्ये म्हणजेच प्रेझेंट सिच्युएशनला आपली उत्तर गोलार्धामध्ये आपण असलेलं आपल्याला बघायला मिळतं। मग भारताचं स्थान आणि विस्तार ज्यावेळेला आपण विचारात घेतो तर भारताचं स्थान हे पृथ्वी गोलार्धावरती कुठे आहे तर भारत हा उत्तर व पूर्व गोलार्धात असलेला देश असलेला आपल्याला बघायला मिळतो। म्हणजे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धामध्ये आणि उत्तर गोलार्धामध्ये सुद्धा भारत कोणत्या दिशेला आहे तर पूर्वेकडे असलेला आपल्याला एक महत्त्वाचा देश असलेला बघायला मिळतो। आपण ज्या वेळेला आशिया खंडाचा विचार करतो तर आशिया खंडामध्ये भारताचं स्थान कुठे आहे तर आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये भारत असलेला आपल्याला बघायला मिळतो। मग भारताचा जर आपण विचार केला तर भारताचं जो काही मध्यवर्ती भाग आहे तर त्या मध्यवर्ती भागामधनं आपल्याला कर्कवृत्त जात असताना आपल्याला बघायला मिळतं, ज्याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असं आपण म्हणतो। आणि या कर्कवृत्तामुळे भारताचं एक्झॅक्टली जर आपण बघितलं तर दोन भागांमध्ये आपल्याला विभाजन करता येतं, म्हणजे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे 23 डिग्री नॉर्थ आणि 23 डिग्रीच्या खाली जर आपण बघितलं तर हे विभाजन आपण त्या ठिकाणी करू शकतो। म्हणजे कर्कवृत्तामुळे काय झालेलं आहे तर भारताचं दोन भागांमध्ये विभाजन झालेलं आपल्याला बघायला मिळतं ट्रॉपिक ऑफ कॅन्सरमुळे। मग इथे आयोग एक प्रश्न विचारतो की कर्कवृत्त कोणकोणत्या राज्यांमधून जातं, त्याचा क्रम पूर्वेकडून पश्चिमेकडे लावा किंवा पश्चिमेकडून पूर्वेकडे लावा असं विचारलं जातं। मग आपण याचा क्रम थोडक्यामध्ये बघूयात, कोणत्या राज्यांमधून कर्कवृत्त जातं। तुम्ही जर बघितलं तर कर्कवृत्त या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी ज्यावेळेला माझा कर्सर किंवा माझा जो पेन फिरतोय त्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल। हे जर तुम्ही बघितलं तर गुजरात राज्य आहे, गुजरात राज्यामधून कर्कवृत्त जातं। त्यानंतर राजस्थानचा जर थोडासा पार्ट जर तुम्ही बघितला तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी, तर त्या ठिकाणावरनं सुद्धा कर्कवृत्त जाताना आपल्याला बघायला मिळतं। तिसरं राज्य जे आहे तर आपल्या उत्तरेला जे मध्य प्रदेश आहे तर त्या ठिकाणावरून कर्कवृत्त जातं। त्याचबरोबर आपण पुढे छत्तीसगड विचारात घेतलं तर त्या ठिकाणावरून कर्कवृत्त जाताना आपल्याला बघायला मिळतं आणि छत्तीसगडच्या थोडंसं आपण पुढे गेलं तर झारखंड असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि झारखंडच्या पुढे पश्चिम बंगाल आणि पश्चिम बंगाल नंतरनं त्रिपुरा आणि मिझोराम ही जे काही राज्य आहे तर या राज्यांमधून कर्कवृत्त जातं। मग कर्कवृत्त एकूण भारताच्या किती राज्यांमधून जातं तर भारताच्या एकूण 8 राज्य जे आहेत तर या 8 राज्यांमधून कर्कवृत्त जाताना बघायला मिळतं। मी परत एकदा रिपीट करतो, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यांमधून कर्कवृत्त जात असताना आपल्याला बघायला मिळतं। मग भारताचा आपल्याला विचारात घ्यायचा आहे की रेखावृत्तीय विस्तार किती आहे आणि भारताचा विषुववृत्तीय विस्तार किती आहे, तर त्या भारताचा रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार किती आहे हे आपल्याला याच्यामध्ये आता विचारात घ्यायचं आहे। आपण जर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार विचारात घेतला तर अक्षवृत्तीय विस्तार हा 8 डिग्री 4 अंश
उत्तर ते 37 डिग्री 6 अंश उत्तर अक्षवृत्त असा आपला विस्तार असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे भारताचं जे काही दक्षिणेकडचं जर टोक बघितलं तर ते किती वरती आहे, 8 डिग्री 4 अंश वरती, आणि उत्तरेकडे जर तुम्ही विचारात घेतलं तर ते किती वरती सांगता येईल, तर 37 डिग्री 6 अंश हे आपलं ते आहे उत्तर अक्षवृत्तीय विस्तार आहे. त्याचबरोबर भारताचा रेखावृत्तीय विस्तार आपण जर विचारात घेतला तर तो आहे 68 डिग्री 7 अंश ते 97 डिग्री, अरुणाचल प्रदेशमध्ये जर तुम्ही विचारात घेतं 97 डिग्री 25 अंश पूर्व रेखावृत्त इतका आपला काय आहे रेखावृत्तीय विस्तार आहे. आता साधारणपणे आपण जर हा संपूर्ण एरिया विचारात घेतला, म्हणजे हे संपूर्ण डिस्टन्स आणि त्याचबरोबर हे संपूर्ण डिस्टन्स, मग लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड हे संपूर्ण एकत्रितरित्या जर विचारात घेतलं तर आपल्याकडे भारताचं स्थान जर तुम्ही कम्प्लिटली विचारात घेतलं तर ते 30 डिग्रींमध्ये असलेलं आपल्याला सांगता येतं. 30 डिग्रींमध्ये संपूर्ण भारत आपल्याला पृथ्वी गोलार्धामध्ये मोजता येताना आपल्याला बघायला मिळतो. मग आता पुढे जाऊयात, भारताचं विस्तार काय आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. भारताचा विस्तार जर तुम्ही विचारात घेतला तर भारताचा विस्तार तुम्ही बघितला तर भारताची पूर्व पश्चिम लांबी ज्यावेळेला आपण विचारात घेतो, पूर्व पश्चिम लांबी म्हणजे काय, गुजरात पासून तर थेट अरुणाचल प्रदेश हा जो काही पार्ट आहे हा आपण ज्यावेळेला विचारात घेतो तर त्याला आपण म्हणूयात पूर्व पश्चिम लांबी. मग गुजरात पासून तर अरुणाचल प्रदेश पर्यंत जर तुम्ही मोजत गेला तर भारताचा जो विस्तार आहे तर तो आहे 2993 किलोमीटर. हा भारताचा काय आहे त्या ठिकाणी पूर्व पश्चिम विस्तार असलेला आपल्याला बघायला मिळतो, पूर्व पश्चिम लांबी आहे. मग भारताची उत्तर दक्षिण लांबी किती, तर 3214 किलोमीटर ही भारताची काय आहे तर उत्तर दक्षिण लांबी असलेली आपल्याला बघायला मिळते. 3214 ही भारताची काय आहे उत्तर दक्षिण लांबी असलेली आपल्याला बघायला मिळते. मग इथे आपल्याला एक कन्क्लुजन आपण म्हणू शकतो की भारताचा जो काही पूर्व पश्चिम विस्तार आहे या पूर्व पश्चिम विस्ताराशी तुलना केली तर भारताचा दक्षिण उत्तर विस्तार काय आहे तर जास्त आहे. भारताचा दक्षिण उत्तर विस्तार जो आहे तर तो काय आहे जास्त आहे, म्हणजे दक्षिण उत्तर लांबी ही काय आहे जास्त आहे, 3214 किलोमीटर आहे. मग भारताचं एकूण क्षेत्रफळ किती, भारताचं जर आपण एकूण क्षेत्रफळ विचारात घेतलं तर भारताचं एकूण क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं काय आहे क्षेत्रफळ आहे. 32,87,263 चौरस किलोमीटर हे भारताचं काय आहे क्षेत्रफळ आहे. मग भारत हा जगामधला एक देश आहे. मग जगामध्ये जी एकूण भूमी आहे तर त्या एकूण भूमीपैकी भारताने किती टक्के क्षेत्रफळ व्यापलेलं आहे, तर भारताने 2.42% क्षेत्रफळ संपूर्ण जगाच्या व्यापलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग जगामध्ये अनेक देश आहेत, या अनेक देशांचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर या अनेक देशांमध्ये भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, जर आपण संपूर्ण जगाचा विचार केला तर भारत क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7व्या क्रमांकाचा देश असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग जगात कोणत्या देशाचं सगळ्यात जास्त क्षेत्रफळ आहे, तर जगामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ हे रशिया या देशाचं असलेलं बघायला मिळतं. आणि रशिया नंतरनं 2 नंबरचा देश कॅनडा आहे, कॅनडा नंतरनं 3 नंबरला चीन, चीन नंतरनं 4 नंबरला अमेरिका, आणि 5 नंबरला ब्राझील, आणि 6 नंबरला ऑस्ट्रेलिया, आणि ऑस्ट्रेलिया नंतरनं भारताचा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो, तर 7वा क्रमांक लागतो. एकदा आपण या फिगर सगळ्या परत मॅपवरती मार्क करून घेऊयात. मी म्हटलं भारताची जी काही पूर्व पश्चिम लांबी आहे तर ती आहे 2933 किलोमीटर. भारताचा जो काही उत्तर दक्षिण विस्तार आहे तर तो आहे 3214 किलोमीटर. भारताचं एकूण क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर, आणि क्षेत्रफळ जर विचारात घेतलं तर जगापैकी 2.42% भूमी भारताने व्यापलेली आहे. आणि भारतामध्ये आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत हा जगामध्ये 7व्या क्रमांकाचा देश असलेला आपल्याला बघायला मिळतो. आता आपण थोडक्यामध्ये विचारात घेऊयात भारताच्या ज्या काही सीमा आहेत तर त्या सीमांबद्दल विचारात घेऊयात. भारताला आपण द्वीपकल्प असं आपण म्हणतो. द्वीपकल्प का म्हणतो, कारण की भारताचा जर तुम्ही दक्षिण भाग जर विचारात घेतला तर त्या दक्षिण भागामध्ये तीनही बाजूने आपल्याला काय लाभलेला बघायला मिळतो, तर समुद्र किनारा लाभलेला बघायला मिळतो किंवा त्या ठिकाणी पाणी असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणून भारत एक प्रकारे काय आहे द्वीपकल्प आहे असं आपण म्हणतो. मग भारताच्या सीमा जर तुम्ही निश्चित केल्या तर तुम्हाला माहिती आहे पश्चिम बाजूला अरबी समुद्र आहे, पूर्व बाजूला गेलं तर बे ऑफ बंगाल आहे,
आणि दक्षिण बाजूला जर तुम्ही विचारात घेतलं तर आपल्याला काय असा बघायला मिळतं, तर इंडियन ओशियन म्हणजेच काय हिंदी महासागर असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजेच भारताला एक असा भव्य दिव्य आपण असं म्हणूयात समुद्र किनारा लाभलेला आपल्याला बघायला मिळतो. मग भारताला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय, तर 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा कुणाला लाभलेला आहे, भारताला लाभलेला आहे. आता समुद्र किनारा लाभत असताना आपल्याला दोन गोष्टी याच्यामध्ये विचारात घ्यायच्यात. एक म्हणजे भारताचा जो समुद्र किनारा आहे तर तो ॲक्च्युली आपल्या जो काही मॅप आहे तर त्या मॅपवरती जर तुम्ही बघितलं तर फॉर एक्झाम्पल हा भारत असेल आणि या भारताची ही मुख्य भूमी, तर या मुख्य भूमीला काय लाभलेला आहे, तो समुद्र किनारा लाभलाय. मग ही जर मुख्य भूमी जर आपण विचारात घेतली तर या मुख्य भूमीला 6,100 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आपल्याला बघायला मिळतो. परंतु भारताच्या जर तुम्ही दोन्ही बाजूला विचारात घेतली तर या ठिकाणी अंदमान निकोबार बेटं आहेत आणि या ठिकाणी जर तुम्ही विचारात घेतली तर लक्षद्वीप बेट आहे. तर या लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटांचा जरी आपण विचार केला तर आपल्याला 1,417 किलोमीटर लांबीची जो काही समुद्र किनारा लाभलेला आहे तर तो या बेटांना लाभलेला आपल्याला बघायला मिळतात. जी काही सागरी बेट आहे तर त्याच्यामध्ये तो लाभलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे टोटल समुद्र किनारा किती लाभलाय, तर टोटल समुद्र किनारा लाभलाय 7,517. या 7,517चं विभाजन आपण दोन गटांमध्ये केलं. एक म्हणजे भूसीमा जी आहे त्या मुख्य भूमीला जो लाभलेला आहे तर तो आहे 6,100 किलोमीटर आणि सागरी बेटांना जो लाभलेला आहे तर तो आहे 1,417 किलोमीटर. मग भारताला जो समुद्र किनारा लाभला तर त्यापैकी सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे हे आपल्याला विचारात घ्यायचं आहे. आपण जर राज्य विचारात घेतली तर सगळ्यात सर्वाधिक समुद्र किनारा ज्या राज्याला लाभलं ते राज्य म्हणजे आपल्याकडे जे आहे ते म्हणजे कोणतं, गुजरात राज्य. सो गुजरात राज्य जर तुम्ही विचारात घेतलं तर सर्वाधिक समुद्र किनारा हा गुजरात राज्याला लाभलेला आहे आणि सर्वात कमी समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे, तर गोवा राज्य जे आहे तर त्या गोवा राज्याला सर्वात कमी समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आपल्याला बघायला मिळतं. सो दोन गोष्टी या ठिकाणी परत एकदा रिपीट करूयात. एक तर गोवा राज्याला सर्वात कमी आहे आणि गुजरात राज्य जे आहे तर त्याला सर्वात जास्त समुद्र किनारा लाभलेला आपल्याला बघायला मिळतो. मग जी काही बेटं आपल्याकडे आहेत तर त्या बेटांना सुद्धा आपण म्हटलं की 1,417 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलाय. याच्यापैकी सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या बेटाला लाभलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे अंदमान निकोबार बेटे. सो अंदमान निकोबार बेटांना सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलाय आणि सर्वात कमी समुद्र किनारा लक्षद्वीप बेटांना लाभलेला आपल्याला बघायला मिळतं. कुणाला, लक्षद्वीप बेटांना आपल्याला लाभलेला बघायला मिळतं. आपण जनरली बुक्समध्ये जर तुम्ही वाचलेलं असेल तर भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक जे होतं तर ते होतं इंदिरा पॉइंट. कोणतं टोक होतं, भारताच्या सर्वात दक्षिणेकडचं कोणतं टोक होतं, तर इंदिरा पॉइंट नावाचं एक टोक हे या ठिकाणी होतं. परंतु तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2004 मध्ये जी काही सुनामी आली तर त्या सुनामीमध्ये हे बेट जे आहे तर ते पाण्याखाली गेलं. त्याच्यामुळे आपल्या दक्षिणेकडचं सर्वाधिक शेवटचं टोक कोणतं होतं, तर ते कोणतं होतं, इंदिरा पॉइंट असलेलं आपल्याला बघायला मिळतं. ही एक बाब याच्यामध्ये लक्षात राहू द्या. आता समुद्र किनारा आपण विचारात घेतोय, मग भारताची किती राज्य आहेत ज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे, तर भारतामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं तर भारतामधल्या एकूण 9 राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आपल्याला बघायला मिळतो. मग ही 9 राज्य कोणती आहेत, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही विचारात घेतलं या ठिकाणी थोडंसं तुम्ही ज्या ठिकाणी पॉइंटर आपला फिरतोय तर त्या ठिकाणी लक्ष द्या. हे आहे गुजरात, गुजरातच्या खाली आहे महाराष्ट्र, त्या ठिकाणी आहे गोवा, कर्नाटक, केरळा, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा आणि वेस्ट बेंगॉल या राज्यांना एकूण ही 9 राज्य यांना काय लाभलेलं आहे, समुद्र किनारा लाभलेला आहे. आता प्रत्येक राज्यामध्ये त्या समुद्र किनाऱ्याला एका भौगोलिक नाव म्हणजे त्या ठिकाणचं जे काही लोकल नाव आहे तर त्या नावाने ओळखलं जातं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर गुजरातमध्ये गेला तर गुजरातमध्ये गुजरातचा जो काही समुद्र किनारा आहे तर त्या समुद्र किनाऱ्याला काठियावारचा समुद्र किनारा असं म्हटलं जातं. महाराष्ट्रामध्ये आणि गोव्यामध्ये जर तुम्ही गेला तर त्याला कोकण या नावाने ओळखलं जातं. केरळमध्ये जर तुम्ही गेला तर त्याला मलबारचा समुद्र किनारा आपण म्हणतो आणि कर्नाटकमध्ये जर तुम्ही गेला तर त्याला आपण कारवारचा समुद्र किनारा आपण म्हणतो. त्याचबरोबर तुम्ही तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशचा जर विचार केला तर तमिळनाडू आंध्र प्रदेशमध्ये जो समुद्र किनारा आपल्याला बघायला मिळतो तर त्याला आपण कोरोमंडल कोस्ट असं आपण म्हणतो. आणि आपण जर ओडिसा राज्याचा विचार केला तर त्याला आपण काय म्हणतो, तर उत्कल कोस्ट असं आपण म्हणतो. सो हे झालं समुद्र किनाऱ्याबद्दलचं वर्गीकरण आणि एकदम स्पष्टपणे याच्याबद्दलची माहिती. मग हेच मी या ठिकाणी या मॅपमध्ये मांडलेलं आहे जे मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं. त्याच्यावरती तुम्ही एक नजर टाकू शकता किंवा तो स्क्रीनशॉट सेव्ह करून तुमच्याकडे ठेवू
ठेवू शकता. पुढे जाऊयात. यामध्ये आता आपल्याला बघायचं आहे भारताची भूसीमा. आणि भारताची भूसीमा बघत असताना आता आपल्याला बघायची आहे भारताची जी काही टोटल सीमा आहे तर ती सीमा किती लांबीची आहे. आपण जर भारताची एकूण सीमा विचारात घेतली तर ती भूसीमा 15,200 किलोमीटर लांबीची आहे. म्हणजे आपली सीमा वेगवेगळ्या देशांना जी काही लागते तर ती संपूर्ण वेगवेगळे देश, त्याचबरोबर अख्खी टोटल किनारपट्टीची सीमा म्हणजे संपूर्ण भारत जर आपण विचारात घेतला, म्हणजे मी जर या ठिकाणी तुम्हाला कर्सरने दाखवलं तर हे पूर्ण जी काही सीमा आहे तर ही सीमा आपण कशामध्ये मोजलेली आहे, त्याची लांबी मोजलेली आहे. आणि या सीमेची एकूण लांबी जर तुम्ही विचारात घेतली तर ती किती आहे तर 15,200 किलोमीटर लांबीची आपली काय आहे सीमा आहे. मग सीमा ज्या वेळेला आपण विचारात घेतो तर त्यावेळेला मग आपल्याला कोणत्या दिशेला कोणते देश आहे हे माहीत असणं निश्चित आहे. आपण जर भारताच्या वायव्य बाजूला जर विचारात घेतलं तर भारताच्या वायव्य बाजूला आपल्याला पाकिस्तान असलेला आपल्याला बघायला मिळतो. सो वायव्येला कोणता देश आहे तर पाकिस्तान आहे. त्याच्यानंतरनं पाकिस्तानच्या थोडंसं आपण उत्तरेला जर गेलो तर आपल्याला कोणता देश सांगता येईल, अफगाणिस्तान हा आपल्याला भारताच्या सीमेला लागून असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे वायव्येला 2 देश आपल्याला निश्चित करता येतात, एक म्हणजे पाकिस्तान आणि दुसरा म्हणजे अफगाणिस्तान. तुम्हाला माहिती असेल पाकिस्तान सोबत जी काही सीमा आपली निश्चित करण्यात आली 1947ला, त्या सीमेला आपण काय म्हणतो तर रॅडक्लिफ सीमारेषा म्हणतो. भारत आणि पाकिस्तान दरम्यान जी काही सीमा आहे तर ती सीमा कोणती आहे तर रॅडक्लिफ सीमा या नावाने ओळखली जाते. त्याचबरोबर भारत आणि अफगाणिस्तान सोबतची जी काही सीमा आपली आहे तर तिला जे नाव देण्यात आलेलं आहे ती म्हणजे कोणती, ड्युरँड सीमारेषा याला म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, ड्युरँड सीमारेषा. 1892 मध्ये ही सीमा आपण तयार केलेली आहे. आता भारताला जे काही वेगवेगळ्या देशांच्या बाउंड्रीज लागतात त्यापैकी सर्वात कमी सीमा भारताला ज्या देशासोबत लागते, भारताची सीमा सर्वात कमी सीमा ज्या देशासोबत आहे तो देश म्हणजे कोणता, अफगाणिस्तान. आणि अफगाणिस्तान सोबत आपली केवळ 80 किलोमीटरची सीमा आहे. केवळ 80 किलोमीटरची सीमा आहे. त्याच्यानंतर आपण जर थोडंसं आपण ज्या वेळेला आपण थोडंसं उत्तरेला बघतो तर उत्तरेला आपल्याला चीन बघायला मिळतो, नेपाळ बघायला मिळतो आणि भूतान या ठिकाणी असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग चीन सोबत जी भारताची जी काही सीमा आहे तर त्या सीमेला काय म्हटलं जातं, मॅकमोहन रेषा म्हटलं जातं. 1905 मध्ये ज्या वेळेला बंगालची फाळणी होत होती त्यावेळेला आपल्याकडे कर्झन नावाचा अधिकारी, आपल्याकडे ब्रिटिश अधिकारी होता. आणि या कर्झननी जी सीमा भारतासोबतची जी निश्चित केली तर त्याला आपण काय म्हणतो तर मॅकमोहन सीमारेषा म्हणतो. मग त्याचबरोबर जर तुम्ही पुढे गेला तर या ठिकाणी तुम्हाला नेपाळ असलेला बघायला मिळतो. आणि सिक्कीमच्या पूर्व बाजूला जर तुम्ही विचारात घेतलं, सिक्कीमच्या पूर्व बाजूला भूतान आहे आणि सिक्कीमच्या पश्चिम बाजूला काय आहे तर नेपाळ आहे. आणि त्याचबरोबर भारताची सीमा, सर्वाधिक सीमा ज्या देशाला लागते तो देश म्हणजे कोणता, बांगलादेश. हा बांगलादेश आपल्या पूर्वेला असलेला आपल्याला बघायला मिळतो. मग भारताला जी एकूण भूसीमा आपण म्हटलं 15,200 किलोमीटर लांबीची आहे तर या एकूण भूसीमेला किती देशांच्या सीमा लागतात तर याचा एक क्रम आपण क्लॉकवाईज लावूयात. आपण पहिल्यांदा बघितलं पाकिस्तानची सीमा लागते, दुसऱ्यांदा बघितलं आपण अफगाणिस्तानची सीमा लागते, त्यानंतर आपण बघितलं चीनची सीमा लागते, चीन नंतर आपण बघितलं कुणाची, भूतान की नेपाळ, तर आपल्याकडे कुणाची सीमा लागते तर नेपाळची सीमा लागते. आणि नेपाळ नंतरनं भूतानची सीमा, आणि भूतान नंतरनं म्यानमार, आणि म्यानमार नंतरनं आपल्याला सांगता येतं बांगलादेश. म्हणजेच भारताला किती देशांच्या सीमा लागतात असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर काय आहे तर भारताला एकूण 7 देश, या 7 देशांच्या सीमा लागतात. क्लिअर आहे का? मग सर्वाधिक सीमा कोणत्या देशाला लागते तर सर्वाधिक सीमा लागते बांगलादेशला 4,096 किलोमीटरची, आणि सर्वात कमी सीमा लागते अफगाणिस्तानला 80 किलोमीटरची सीमा लागते. मग इथे परत काही मुद्दे आपण परत रिकॉल करूयात. आपण म्हटलं भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानची जी सीमा आहे तिला काय म्हटलंय, रॅडक्लिफ लाईन म्हटलंय. भारत आणि अफगाणिस्तान बद्दलची जी सीमा आहे तिला काय म्हटलं, ड्युरँड सीमारेषा म्हटलं. आणि भारत आणि चीन बरोबरची जी सीमा आहे तिला काय म्हटलं आपण तर मॅकमोहन सीमारेषा आपण म्हटलं. आता पुढे आपण ज्या वेळेला जातो तर तुम्ही बघितलेलं असेल भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान या ठिकाणी एक पर्वतरांग आहे.
आराकाना पर्वतरांग आहे, त्याच्याबद्दल आपण ज्यावेळेला प्राकृतिक भूगोल बघूयात त्याबद्दल आपण तिथे सविस्तरपणे डिस्कशन करूयात. मग मी या ठिकाणी या चार्टमध्ये काय दिलेलं आहे की बाबा पाकिस्तान सोबत कोणत्या राज्यांची सीमा लागते. पाकिस्तान सोबत बघितलं तर गुजरात लागतं, राजस्थान लागतं, पंजाब लागतं आणि जम्मू काश्मीर या राज्यांची सीमा लागते. त्याचबरोबर अफगाणिस्तान सोबत फक्त जम्मू काश्मीरची सीमा लागते, जो पाकव्याप्त काश्मीर म्हणतो आपण, तर त्याची सीमा पीओकेची सीमा अफगाणिस्तान सोबत लागते. मग चीन सोबत कोणत्या राज्यांची लागते? जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशची सीमा लागते. नेपाळ सोबत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीमची सीमा लागते आणि भूतान सोबत सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेशची सीमा लागते. त्याचबरोबर आपण म्हटलं म्यानमार सोबत अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, मिझोराम आहे, या 4 राज्यांची सीमा आपली म्यानमार सोबत आहे. आणि बांगलादेशची सीमा जर तुम्ही विचारात घेतली तर बांगलादेशची सीमा पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम सोबत लागत असताना आपल्याला बघायला मिळते. सो या झाल्या वेगवेगळे देश आणि या वेगवेगळ्या देशांसोबत असणारी सीमा ही याच्यामध्ये आपण सविस्तरपणे काय केलेली आहे, विचारात घेतलेली आहे. सो ही संपूर्ण माहिती जर तुम्ही विचारात घेतली तर याच्यातनं भारताचं स्थान काय आणि भारताचा विस्तार काय हे तुमच्या एकदमपणे एक छोट्याशा का होईना तुमच्या लक्षात आलेलं असेल. आपण परत एकदा शेवटला रिकॉल करूयात. भारताचं क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये 7व्या क्रमांकाचा देश आहे. पृथ्वीचा पैकी जी भूमी आहे त्याच्यापैकी 2.42% भूमी भारताने व्यापलेली आहे. भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. भारत हा उत्तर गोलार्धामध्ये पूर्वेकडे असणारा देश आणि आशिया खंडाचा विचार केला तर दक्षिणेकडे असणारा देश. भारताच्या मध्यभागातनं कर्कवृत्त जातं, ज्याला आपण ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणतो. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे साधारणपणे भारतामध्ये असणारी जी काही 8 घटक राज्य आहेत तर त्या 8 घटक राज्यांमधून जातं. त्याच्यानंतर आपण पुढे बघितलं की भारताची पूर्व पश्चिम लांबी आणि उत्तर दक्षिण लांबी, पूर्व पश्चिम लांबीपेक्षा उत्तर दक्षिण विस्तार भारताचा काय आहे, जास्त आहे. भारताचं सर्वात दक्षिणेकडचं टोक ते म्हणजे कोणतं? इंदिरा पॉईंट, जे सुनामीमुळे 2004च्या 5च्या सुनामीमध्ये ते काही झालेलं आपल्याला बघायला मिळतं, पाण्याखाली गेलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्यानंतर आपण बघितलं की भारताच्या जे काही शेजारील देश आहेत तर त्या शेजारील देशांना भारताची जी एकूण सीमा आहे 15,200 किलोमीटर लांबीची, त्या एकूण भूसीमेच्या जी भूसीमा आपण विचारात घेतो त्यापैकी 7 देश असे आहेत ज्यांना आपली काय लागते, भूसीमा लागते. त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, अफगाणिस्तान आहे, चीन आहे, नेपाळ आहे, भूतान आहे, म्यानमार आहे आणि बांगलादेश असलेला आपल्याला बघायला मिळतो. परंतु भारताच्या शेजारचे देश जर आपण विचारात घेतले तर या 7 देशांना भूसीमा लागते, परंतु त्याचबरोबर श्रीलंका असेल आणि त्याचबरोबर मालदीव हे 2 देश सुद्धा आपल्या बाजूला असलेले आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे असे एकूण देश आपल्या शेजारचे किती आहेत तर 9 देश असलेले आपल्याला बघायला मिळतात. आपण म्हटलं भारताला समृद्ध असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. समुद्रकिनारा म्हणजेच भारताच्या 3ही बाजूने काय आहेत तर काय आहे, समुद्र आहे किंवा पाणी आहे. पश्चिमेला अरबी समुद्र आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आपल्याला लाभलेला आहे. आणि या सविस्तर अशा समुद्र किनाऱ्यामध्ये जर आपण विचारात घेतलं तर त्या मुख्य भूमीला आपल्याला जो समुद्र किनारा लाभला तो आहे 6,100 किलोमीटर लांबीचा. आणि जी काही बेटं आहेत तर त्या बेटांचा समुद्र किनारा विचारात घेतला तर 1,417 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा बेटांना लाभला. भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या समुद्र किनाऱ्याला वेगवेगळ्या लोकल नावाने ओळखलं जातं. परंतु भारतामध्ये सर्वाधिक समुद्र किनारा ज्या राज्याला लाभला ते राज्य म्हणजे गुजरात आणि भारतामध्ये सर्वात कमी समुद्र किनारा ज्या राज्याला लाभला ते राज्य म्हणजे गोवा राज्य. आता या ठिकाणी एक गोष्ट आपली या डिस्कशनमध्ये राहिलेली आहे ती म्हणजे काय, भारताचं जे क्षेत्रफळ आहे तर त्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये किती घटक राज्य आहेत आणि किती केंद्रशासित प्रदेश आहेत. 2021चा जर आपण विचार केला तर 2021 मध्ये आपण जर भारत विचारात घेतला तर भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य असलेली आपल्याला बघायला मिळतात. पूर्वी 29 घटक राज्य होती, परंतु जम्मू काश्मीरचं हे जे राज्याचा दर्जा होता तर तो काय करण्यात आला, काढून घेण्यात आला आणि त्याचं रूपांतर 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये झालं. एक म्हणजे जम्मू आणि काश्मीर आणि दुसरं म्हणजे लडाख. आणि मग भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत, त्याचबरोबर भारतामध्ये 8 केंद्रशासित प्रदेश असलेले आपल्याला बघायला मिळतात. 8 केंद्रशासित प्रदेश ज्याला आपण युनियन टेरिटरीज म्हणतो तर ती किती आहे, 8 युनियन टेरिटरीज असलेले आपल्याला बघायला मिळतात. मग युनियन टेरिटरीजचा जर विचार केला तर ज्या वेळेला जम्मू काश्मीरचं विभाजन झालं आणि लडाखची निर्मिती करण्यात आली त्यावेळेला भारतामध्ये एकूण युनियन टेरिटरीजची संख्या 9 झालेली होती.
परंतु 2020 मध्ये परत आपल्याकडे जी दादरा नगर हवेली आणि दमन दीव या दोन वेगवेगळ्या युनियन टेरिटरीज होत्या, तर यांचं काय करण्यात आलं, एकत्रीकरण करण्यात आलं. त्यामुळे ही संख्या 9 वरून परत किती झालेली आपल्याला बघायला मिळते, तर 8 झालेली आपल्याला बघायला मिळते. मग भारतामध्ये जी 28 घटक राज्य आहे, तर त्या 28 घटक राज्यांपैकी सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या राज्याचं आहे, तर सर्वाधिक क्षेत्रफळ हे ज्या राज्याचं आहे ते राज्य म्हणजे कोणतं, राजस्थान. या राजस्थानचं सर्वाधिक क्षेत्रफळ असलेलं आपल्याला बघायला मिळतं. सो सर्वाधिक क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं, तर कोणतं, राजस्थान. आणि सर्वात कमी क्षेत्रफळ असणारं राज्य कोणतं आहे, तर ते कोणतं आहे, गोवा राज्य असलेलं आपल्याला बघायला मिळतं. जनरली गोवा आणि सिक्कीम याच्यामध्ये काय होत असतं, कन्फ्युजन होत असतं. तर कन्फ्युजन करायचं नाही. सर्वाधिक क्षेत्रफळ कोणतं आहे, तर राजस्थानचं आहे. आणि सर्वात कमी क्षेत्रफळ कोणतं आहे, तर गोवा राज्याचं आहे. मग महाराष्ट्राचं काय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र कितव्या क्रमांकाचं राज्य आहे, हे तुम्ही माझ्या पहिल्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. तरी पण त्याचं उत्तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करा. आता महाराष्ट्राचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर महाराष्ट्र हा भारतामध्ये 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. कितव्या क्रमांकाचं राज्य, 3ऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. आता इथपर्यंतची माहिती आपण जी बघितली, आपण इथे थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारताच्या प्राकृतिक भूगोलाला सुरुवात करतोय. प्राकृतिक भूगोल पण आपण एकदम नकाशांच्या साह्याने बघणार आहोत. आपल्याला आमचे लेक्चर आवडत असतील, आपल्याला शिकवलेलं समजत असेल, तर आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही शंका असतील, तर त्याबद्दलचं कमेंट नक्की करा. त्या शंकेला तुमच्या पुढच्या जो काही आम्ही व्हिडिओज बनवतो त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काही देऊयात, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करूयात. सो धन्यवाद, थँक्यू, हॅव अ ग्रेट डे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.